आणि एक घोडा असा आहे आता. सो तुम्ही ह्याचं तोंड बघताय माझ्या साईडला. सो त्याच्यापेक्षा दुप्पट, ह्याच्यापेक्षा दुप्पट मोठं तोंड असेल आणि त्या घोड्याचं नाव पॅन्झर आहे. सो तुम्हाला आता मी पॅन्झर दाखवतो. हॅलो नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांचं खूप जास्ती स्वागत आहे. सो मी आज सकाळी मस्तपैकी जिम करून आलो आहे आणि आत्ता मी निघालो आहे रायडिंग लेसन्सला. सो माझं ठरलं होतं जसं की मी संध्याकाळी जिम कॅन्सल करणार आहे आणि सकाळी जाणार आहे. सो मस्त फ्रेश झालो एकदम. सो आता तरी निघत रायडिंग लेसन्स घ्यायला. चलो आपण फिटनेस चॅलेंजसाठी करतोय. तू सांग मला. कोण कोणाला खाली घेत ते बघा. हे सांग. सो मी आणि किंबर्ली आम्ही दोघं जण फिटनेस चॅलेंज करणार आहे. सो दे विल बी पुशअप्स. Then what? It will be a man and woman version. I can do 10 push-ups on a difficult. We can do Then what? plank. हाँ चल ठीक है. तू तेरा एक्सरसाइज बता. I'll have a list. You are एकदम माहिर इन I'll make a list of exercises. डन. तू लिस्ट बनवणार एक्सरसाइजची ज्याच्यामध्ये ती सर्वात भारी आहे. हो. ठीक आहे. डन. And you know, on Instagram I find all these weird poses, and we can try to see if we can do that. Like they're checking flexibility and strength. डन. सो आत्ता तरी मी गेट फिक्सला राईड करतो आहे. एक ट्रॉट कॅन्टर वगैरे करेल मी. आणि आज मी तुम्हाला सगळे घोडे जेवढे आहेत 76 थोडेफार 76 77 78 असं काहीतरी आहे आकडा. सो मी तुम्हाला सगळे घोडे दाखवेल आणि एक घोडा असा आहे आता. सो तुम्ही ह्याचं तोंड बघताय माझ्या साईडला. सो त्याच्यापेक्षा दुप्पट, ह्याच्यापेक्षा दुप्पट मोठं तोंड असेल आणि त्या घोड्याचं नाव पॅन्झर आहे. सो प्रॉपर नावाप्रमाणे त्याचं तोंड पण आहे. ऑफ जॅपलूप माहिष्मती. किरण दादा. ओ बाहुबली. कसा आहे आमचा बाहुबली? कसा आहे बाहुबली? हा लाजरा बाहुबली. हिला फ्लॅश पण लावायचे आहे. विराज काय करतो तू? मी आता तरी ब्रायडल घालतोय ज्याने तिला मला तू ब्रायडल घालतोय? लंजिंग देता येईल. पण तू ब्रायडल घालतोय का? मी म्हणजे मी घोड्याला ब्रायडल. अच्छा ओके. आणि आता शूज घालायचे. शूज बूट्स. तेच बूट्स. कुठल्या घोड्याचा दाना आहे. सो बेसिकली यार थोडा वेळ आपण भिजवतो आणि मग थोडा कारण की डायजेस्ट होईल घोड्याला थोडंसं मदत होईल. फक्त तरी तो भिजवला आहे आणि मग एक अर्धा तासानंतर देतील घोड्याला. तर जस्ट मी जेवायला आलो. चपाती वगैरे सगळं जेवण झालं. तर चपाती संपली आता. मी भात मस्तपैकी इंद्रायणी नाही आहे तो कुठला तरी इंद्रायणी नाही बासमती राईस विथ बटर चिकन. आज मस्त आज भारी झालं. पण बटर चिकन आज खरंच भारी झालं. मग रॉक नाही केलं तो विसरलो मी रॉक करायचं. तर मी भात खाणार आहे, भात घेणार आहे मस्तपैकी. ह्याच्यावरती असा प्रॉपर असा भाताचा एक लेअर आणि प्रॉपर असा दम घेऊन जेवणार आहे. त्या आमच्या माधुरी मॅम आहेत. हे भारी होतं मॅम. हाय माधुरी मॅम. सो त्या जरा कामात बिझी आहेत. सो त्या आमच्या मीता मॅम आहेत. सो मीता मॅम से जस्ट हाय. सो त्या आमच्या मानसी मॅम आहेत. मानसी मॅम जस्ट से हाय. अँड देअर इज श्रिया. सो ह्या आमच्या मनीषा मॅम आहेत. सो त्या बेस्ट काउन्सिलर आहेत. बेस्ट काउन्सिलर. सो जे मी माझ्या मम्मीला कन्व्हिन्स करू शकलो जो मागचा आधीचा ब्लॉग होता. सो इट्स जस्ट बिकॉज ऑफ हर. So thanks to Manisha ma'am. Manisha ma'am, thank you for that session, counseling session. झालंय माझं काउन्सिलिंग. सो गाईज मस्तपैकी बटर चिकन फुल धनकवलं आहे मी. आणि आज एक नवीन घोडा आला आहे जॅपमध्ये. सो मी तुम्हाला नवीन घोडा दाखवतो. आणि जो नवीन घोडा आला आहे सो हा नवीन आहे तो घोडा. सो तुम्ही बघू शकता तो प्रॉपर बघतो आता सगळं नवीन असल्यामुळे तो प्रॉपर आता एक्साइटेड आहे. मस्त आहे पण हा पण.
ये इकडे. वा 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 मस्त एकदमच. सो शपथ एकटं आयुष्य. केस वगैरे कापायला मित्रांसोबत नाही घेऊन यायला लागत आता मला एकट्याला यायला लागतंय. सो इथे एक LV म्हणून आहे. सो मस्तपैकी मी दाढी केलेली आहे. सो थोडीशी ट्रिम केली मी. मला इथे ही इथली थोडीशी जी असते ना इथे मला थोडीशी आवडते ठेवायला. सो मी जास्त ट्रिम नाही केलेली. यू कॅन सी माय बियर्ड. चांगली झाली तशी. उन्हात बघा अजून थोडीशी. हां आता बघा आता अजून चांगली दिसेल. सो आता तरी मी निघालो रायडिंग लेसन्स घ्यायला. सो 2 लेसन्स घेणार आहे 4 ते 5, 5 ते 6 आणि 6 वाजता मी रायडिंग करणार आहे. तर जसं मी सांगितलं स्कारामंगल राईड करणार आहे. आणि मला ही अजून कुत्र्यांची पिल्लं मला अजून सापडलेली नाही आहेत. आम्ही शोधून पण आलो. आज आम्ही परत जाऊ कारण की विश्वेशच्या दिवशी जो डॉक्टर होता विश्वेश सो त्याने आणि मी हे बघा इथे त्यांची आई पण दिसत नाही आहे आणि ती पिल्लं पण दिसत नाही आहेत. काय माहिती कुठे गॅप झाली तर ती पैसे तुम्हाला नाही घेत मी. सो प्रॉपर सगळे घोडे मी तुम्हाला दाखवतो. जेवढे घोडे 76 घोडे आहेत आणि त्यामधला जो मी तुम्हाला सांगितलं की प्रॉपर पॅन्झर म्हणून एक आहे तो मी तुम्हाला शेवटी दाखवेल. सो पॅन्झरचं मला तोंड दाखवायचं आहे की पॅन्झरचं तोंड केवढा झापडा आहे त्याचा. सो हा कोण आहे. सो ही इज ब्रॉन्क्स. तर तुम्ही ब्रॉन्क्स बघू शकता. आता तुम्हाला थोडा अंधार पण पडतो थांबा 2 मिनिट. सो हा ब्रॉन्क्स आहे. त्याच्यानंतर इकडे जो नवीन घोडा त्या मागाशी गोल्ड रिंगमध्ये होता. सो ह्याचं नाव काय. मॉन्टेवर्डी. त्या मारीनो काय नावं ठेवली आहेत. ओके हो ह्याचं नाव काय. ओडिन. सो ही इज ओडिन. त्याच्यानंतर हा जँगो आहे. सो थोडासा गोल्डन ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर इकडे गे ह्याचं नाव हां ही माहिती आहे. सो दिस इज नजाकत. तर तुम्हाला इकडे नजाकत दिसत असेल. सो ही तोरण आहे. सो ही भीमताडी आहे. भीमताडी. सो प्रॉपर जी आपल्या महाराष्ट्रातली जी प्रॉपर जी ब्रीड आहे सो ही ती आहे भीमताडी. सो तुम्ही बघू शकताय तिला. त्याच्यानंतर अजून कोण आहे. सो तिकडे एक वेरॉनिका आहे. हे बघा ही वेरॉनिका आहे. तिकडे टँक आहे टँक. सो तिकडे जो दिसतोय तो प्रॉपर टँक आहे. एकदम काळा कुळकुळीत घोडा आहे. त्याच्यानंतर इथे सगळ्यांना सोडलं आहे. सो हा जूल्स आहे. ह्याचं एज नाही म्हणलं ना ह्या घोड्याचं तरी अराउंड 30च्या पुढे ऑलमोस्ट. त्याच्या साईडला ती आहे पावली. पावलीच्या साईडला आहे आय गेस फ्रेया. त्यानंतर इकडे वुडू आहे. हा वुडू आहे इकडचा. हा वुडू आहे. त्याच्यानंतर ती मधली स्टेला आहे. हे बघा ही जी बाहेर येते आत्ता इकडून हां ही स्टेला आहे. त्याच्यानंतर स्टेला छोटी आहे. सो त्यानंतर ती तिकडची हे बघा ही जी दिसते ही डकोटा आहे आणि हा वाला फ्रँको आहे. सो इथला सर्वात जास्ती मोठा तरी पॅन्झर आहे. म्हणजे हाईट वाईज नाही म्हणते मी ॲटलिस्ट त्याचं फेसिंग जर बघायला गेला तर पॅन्झर सर्वात मोठा आहे. सो तुम्हाला आता मी पॅन्झर दाखवतो. पॅन्झर जो मी तुम्हाला बोललो त्याचं तोंड जर तुम्ही बघितलं ना तो प्रॉपर पॅन्झर आहे. सो पॅन्झर मी जेव्हा लहानपणी जेव्हा मी GTA Vice City खेळायचो ना सो तेव्हा जर पॅन्झर चिटकोट टाकला ना की टँक यायचा रणगाडा. सो हा प्रॉपर रणगाडा आहे. सो याला बघा ह्याचं तोंड बघा. ह्याचं लिटरली तोंड आहे ना तोंड आय स्वेअर मी तर तुम्हाला मी साईडला जर गेलो ना तर तोंड फक्त बघा. तोंड तसं डबल आहे. ते असतात ना डबल हड्डीची माणसं तसा हा डबल हड्डीचा घोडा आहे. तसं बेसिकली तोंडच. हां 1-2 मिनटं मी आतमध्ये जाऊन दाखवतो. सो मी आता तरी आलो आहे पॅन्झरजवळ. ओके आणि आता तुम्ही त्याचं फक्त तोंड बघा. त्याचं तोंड डबल टिबल 10 पट जास्ती असेल. जस्ट नॉर्मल घोड्यापेक्षा पण त्याचं तोंड डबल आहे. हा पॅन्झर आहे. सो लुक ॲट हेम. सो त्याची साईज आहे ना साईज
तो खूप जास्ती मोठा आहे, अति मोठा आहे तो. सो जस्ट रूमवर आलो आहे मी आणि मला माहिती आहे मी तुम्हाला सगळे 76 घोडे नाही दाखवले, पण जे त्यातले त्यात जे कॉम्पिटिशनवाले घोडे होते, जे मेन घोडे ते मी तुम्हाला दाखवले आहेत. कारण की मी सगळे जर 76 का 78 जे एवढे घोडे आहेत तेवढे दाखवायला गेलो तर ऑलमोस्ट माझे एक 20 ते अर्धा तास त्यातच जाईल. तेवढा मोठा व्हिडिओ बनेल तो. त्यामुळे मी जे मेन घोडे आहेत त्यांचा एक व्हिडिओ त्यांना व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये घेतलं आहे. आणि मेन पॅन्झर जसं मला तुम्हाला तोंड दाखवायचं होतं, भलं मोठे तोंड आहे त्याचं. सो मी त्याला पण दाखवलं तुम्हाला आणि तो खरंच तो अति मोठा आहे. सो आजचा व्लॉग तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू अँड गुड नाईट.